मराठी सक्तीबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार बैठक. रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित. मराठी शिकायची नाही तर गावी निघून जा. अमित ठाकरेंचा परप्रांतीय यांना इशारा. बागेश्वर बाबाचा माफीनामा. वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. टीकेनंतर बागेश्वर बाबाचं वक्तव्य. बागेश्वरला मोठं करणाऱ्या राजकारण्यांना सरळ करा. बागेश्वरच्या कार्यक्रमांना राज्यात बंदी घाला. संभाजीराजे छत्रपतींची राज्य सरकारकडे मागणी. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जैसे थे. 28 तारखेला पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देणार. रोहित पवारांचा एक्स पोस्टद्वारे माहिती. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करा. शिवसेनेची बच्चू कडू समोर अट. सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या तयारीत. कर्जमाफीचा लाभ 35 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीबाबत सूत्रांची माहिती. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर टोलाकारणी नाही. एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी. बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद. सोलापुरात बागेश्वर बाबा विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक. भूषण गवईंनी यापुढे डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेऊ नये. अनीस संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य. गवईंनी बागेश्वर बाबाची घेतली होती भेट. श्याम मानव कोण? त्यांच्या बोलण्यानं फरक पडत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. गोंदू खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एसआयटी 7व्या गुन्ह्यात खरातचा घेणार ताबा. सगळे बुवा बाबा भाजपाचे प्रचारक. महाराजांबद्दलचे विचार तोकडे करण्याचा प्रयत्न सुरू. खासदार संजय राऊतांची टीका. नागपुरात बहुचर्चित पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा. 24 तास पाणी योजनेवरून नितीन गडकरी संतापले. शेतकरी कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा. किसान सभेची राज्य शासनाकडे मागणी. एसटी महामंडळामध्ये ग्रॅज्युएटी घोटाळा. दोषींवर कारवाईची. श्रीरंग बर्गेंची मागणी. टीएमसी सरकारचा कार्यकाळ म्हणजे जंगलराज. पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल. ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये गोळीबार. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील घटना. रायगडमधील लोणेरे हत्याकांड प्रकरण. आरोपी अनीस खानला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 6 दिवसांपासून नराधम अनीस होता फरार. अमेरिकेनं पुन्हा हल्ले केल्यास क्षेपणास्त्र हल्ले करू. इराणची अमेरिकेला थेट धमकी. इराणनं पाठवलेला नवा प्रस्ताव फेटाळला. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य. नाकेबंदी उठवेपर्यंत अमेरिकेशी थेट चर्चा नाही. इराणनं जाहीर केली आणखी कठोर भूमिका. कोलंबियामध्ये धावत्या बसवर दहशतवादी हल्ला. बसमधील बॉम्बस्फोटात 13 प्रवाशांचा मृत्यू. 38 प्रवासी जखमी.